तालुका माझा न्यूजच्या नुकतंच हाती बातमी आल्यानुसार मनाला चटका लावणारी बातमी आहे. सुट्टीवर आलेल्या भारतीय जवानावर काळाचा घाल, लेकीचं मुख पाहण्याआधीच वीरगती. देशाचे सेवाचे व्रत हृदयात जपणारे, सीमेवर अहोरात्र देश सेवासाठी उभं राहणारे आणखी एक वीर जवान काळाच्या क्रूर खेळाचा बळी ठरला. सातारा जिल्ह्यातील परेड विभागातील दरे पोस्ट आर येथील रहिवासी तथा भारतीय सेनाच्या दलात जवान प्रमोद जाधव यांचा साताऱ्यातील भिक्षाकरी गृह परिसरात झालेल्या दुर्दैव अपघातात अकाली मृत्यू झाला. पत्नीच्या प्रसूतीसाठी अवघ्या 8 दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आलेला हा जवान घरात येऊन घातलेल्या नव्या जीवाच्या आनंदात न्हाहला होता. लेकीच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असलेला हा क्षण आनंदाचा असतानाच नीतीने एक क्षणातच सगळं चित्र बदलवून टाकले. आनंदाचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा आघात कोसळला. अत्यंत काळजीला चटका लावणारी बाब म्हणजे जवान प्रमोद जाधव यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पत्नीने कन्या रत्नात जन्म दिला. मात्र नीतीचा कठोर निर्णयामुळे त्या निष्पाप लेकीचा मुख पाहण्याचं भाग्यही या वीर जवानास लाभले नाही. पिताच्या छत्रछायाशिवाय जन्मलेल्या आलेल्या त्या चिमुकलीला आणि तिच्या आईवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, नवजात कन्या आणि वडील असा परिवार आहे. देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून सेवा करणारे जवान सुट्टीवर असतानाच अशा अपघातात गमावले जाणे ही घटना केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी असह्य वेदनादायक आहे. एका बाजूला लेकीच्या जन्माचे आनंद तर दुसऱ्या बाजूला पित्याचे जाण्याचे असह्य दुःख. हे विरोधाभास वेदना सातारा जिल्ह्याच्या मनातील खोलवर घर करून